friends, today we are going to learn about the lenses. Chapter 7. In this chapter, lenses, ray diagram for refractive light, sign convention, working of human eye and lenses, defects of vision and their correction, and uses of lenses are given for study. First of all, where we use lenses in our daily life. The lenses are used by old person for reading. Lens embedded in front of the door of the house. The lens which watchmaker attaches to his eye. Lenses are used in spectacles also. They are also used in telescopes. Now there are two types of lenses, concave lens and convex lens. इथे आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे की भिकाऱ्याचं पोट म्हणजे कॉन्केव्ह लेन्स, म्हणजेच ते आतमध्ये गेलेलं असतं, भुकेने खोल असतं, आणि शेटजीचं पोट म्हणजे कॉन्वेक्स लेन्स, कारण ते समोर आलेलं असतं, निघालेलं असतं, म्हणजे फुगीर असतं. तर कन्फ्युजन टाळण्यासाठी या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कॉन्वेक्स लेन्स म्हणजे शेटजीचं पोट आणि कॉन्केव्ह लेन्स म्हणजे भिकाऱ्याचं पोट. आपण याची डेफिनेशन बघू. A lens is a transparent medium bound by two surfaces. Lens which has two spherical surfaces which are puffed up outward is called convex or double convex lens. ज्या लेन्सचा मधला भाग आहे तो फुगीर आहे आणि काठावरती अशी थिनर होत गेलेली आहे, त्याला आपण कॉन्वेक्स और डबल कॉन्वेक्स लेन्स म्हणू. This lens is thicker near the end and near the center as compared to the edges. The lens with both surfaces spherical on inside is called concave or double concave lens. ज्या लेन्सचे जी लेन्स स्फेरिकल आहे आतमधल्या साईडनी, त्याला आपण कॉन्केव्ह किंवा डबल कॉन्केव्ह लेन्स म्हणू. आता लेन्सची जेव्हा आपण डायग्राम बघतो तेव्हा आपल्याला कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्समधला फरक लक्षात येतो. कॉन्केव्ह जी आहे ती मध्ये थिन आहे आणि एजेसला जाड आहे. दिस लेन्स इज थिनर ॲट द सेंटर ॲज कम्पेअर टू इट्स एजेस. नंतर इथे आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ लेन्सेस दिलेले आहेत. बायकॉन्वेक्स, प्लॅनो कॉन्वेक्स, पॉझिटिव्ह मेनिकस, बायकॉन्वेक्स, प्लॅनो कॉन्वेक्स, निगेटिव्ह मेनिकस. तर क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्वेक्स अँड कॉन्वेक्स लेन्सेस. जर इथे S1 S2 स्पियर्स दिलेले आहे आणि हे स्पियर्स जर एकमेकावर आणले किंवा जवळ आणले तर पहिल्या S1मध्ये जी आहे, S1 जो स्पियरची डायग्राम आहे यामध्ये कॉन्वेक्स लेन्स फॉर्म झाला आणि दुसरी जी आहे ती कॉन्केव्ह लेन्स फॉर्म झालेला आहे. इथे आपल्याला या डायग्रामवरूनच सेंटर ऑफ कर्वेचर मीन्स C, रेडियस ऑफ कर्वेचर हे पाहायचं आहे. तर सेंटर ऑफ कर्वेचर कशाला म्हणायचं? सेंटर ऑफ spheres whose part from surfaces of the lenses are called center of curvature of the lenses. C1 आणि C2 इथे सेंटर ऑफ कर्वेचर आपल्याला या डायग्राममध्ये दिसत आहे. A lens with both surfaces spherical has two centers of curvature A and C1 and C2. दोन सर्फेसेस असलेल्या लेन्सला C1 आणि C2 हे सेंटर ऑफ कर्वेचर असतं. Then radius of curvature, which is denoted by R. The radii R1 and R2 of the spheres whose parts from surface of the lenses are called radii of the curvature of the lenses. आता या लेन्सेसवर जी या सर्कलची जी रेडियस दिसत आहे, आपण सर्कलमध्ये तसं रेडियस शिकलेलो आहे, याला आपण रेडियस म्हणतो. ही जी तिरपी रेष दाखवलेली आहे ही R1 आहे आणि दुसऱ्या स्पियरमध्ये दुसऱ्या सर्कलमध्ये जी आहे ती सुद्धा R2 आहे. त्या काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर आहे. देन प्रिन्सिपल ॲक्सिस. आता ही आडवी जी रेष दिसत आहे ज्यावर तुम्हाला C1 दिसत आहे, तर ही C1 जी आहे ही आडवी जी रेष दोन्ही सर्कलमधून स्पियरमधून गेलेली आहे, ही जी रेष आहे याला आपण इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द बोथ सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऑफ ॲक्सिस ऑफ द लेन्स. याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्स असं म्हणू. देन ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर काय आहे? तर हे जो ओनी इंडिकेट केलेला आहे या S1 जर डायग्राम आपण पाहिली तर ओनी इंडिकेट जो केलेला पार्ट आहे त्याला आपण ऑप्टिकल सेंटर डिनोटेड बाय O. द पॉईंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. ही जी सरळ रेष आहे प्रिन्सिपल ॲक्सिसची, त्या रेषेवर ज्या लेन्सच्या आतमध्ये जो पॉईंट आहे
through which ray passes without changing their path is called optical center of the lens. हा रे या सरळ रेषेमधून जात आहे, त्याची कुठली पाथ किंवा त्याचा मार्ग चेंज होत नाही आहे, त्याला आपण ऑप्टिकल सेंटर ऑफ लेन्स असं म्हणतो. नंतर दुसऱ्या ज्या डायग्राम आपण बघितल्या तर यामध्ये आपल्याला 7.4 डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. 7.4 मध्ये तुम्हाला इथे rays P1 Q1 P2 Q2 passing through O are going along a straight line, thus O is the optical center of the lens. ऑप्टिकल सेंटर O ने दाखवलेला आहे आणि हा रे P1 Q1 आणि P2 Q2 स्ट्रेट त्या ऑप्टिकल सेंटरमधून ट्रॅव्हल करतात. देन प्रिन्सिपल फोकस. When light rays parallel to principal axis are incident on a convex lens, they converge to a point on the principal axis. This point is called प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेंथ. ही प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेंथ जर आपल्याला पाहायची असेल तर आपण ही डायग्राम जेव्हा ऑब्झर्व करतो, इथे वेन लाईट रेज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर इन्सिडेंट ऑन कॉन्वेक्स लेन्स, ज्यावेळेस ही जी प्रिन्सिपल ॲक्सिस जो आपला पी दिसतो, या पीला पॅरल जेव्हा लाईट रेज इन्सिडेंट होतात, पीला पॅरलल लाईट रेज जेव्हा कॉन्वेक्स लेन्सवर इन्सिडेंट होतात, तेव्हा आफ्टर रिफ्रॅक्शन ते एका पॉईंटवर जमा होतात. त्या पॉईंटला F2 आणि F1 काय आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसमधून जेव्हा हे रेज कॉन्वेक्स लेन्सवर पडतात आणि तिथून मग नंतर ते प्रिन्सिपल ॲक्सिसवर जमा होतात, त्या पॉईंटला प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स असं म्हणतात. तर इथे F2 हा आपल्याला डायग्राममध्ये F1 आणि F2 आपल्याला दिसत आहे. लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन द कॉन्वेक्स लेन्स कम टुगेदर, दॅट इज गेट फोकस ॲट द पॉईंट ऑफ प्रिन्सिपल ॲक्सिस. सो दिस टाईप ऑफ लेन्स इज कॉल्ड कन्व्हर्जिंग लेन्स. मीन्स हे जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल लाईट रेज जे होते ते इन्सिडेंट होऊन लेन्सच्या पलीकडे जेव्हा इमेज फॉर्म होते, त्यावेळेस आफ्टर रिफ्रॅक्शन हे F2 या एकाच पॉईंटवर जमा होतात, म्हणून या कॉन्वेक्स लेन्सला कन्व्हर्जिंग लेन्स असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर ही कॉन्केव्ह लेन्स आहे. रेज ट्रॅव्हलिंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन इन सच अ वे दॅट दे अपियर टू कमिंग आउट ऑफ अ पॉईंट ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस पॉईंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्वेक्स लेन्स. आता आपण या डायग्राममध्ये जेव्हा F पाहिला तर ज्या सेंटरपासून या प्रिन्सिपल फोकसपर्यंत जे अंतर आहे त्याला फोकल लेंथ असं म्हटलं जातं. आणि इथे आता हे जे रेज आहेत हे प्रिन्सिपल ॲक्सिसपासून ज्यावेळेस कॉन्केव्ह लेन्सवर पडतात त्यावेळेस ते सरळ जातात, परंतु ते लेन्सच्या नंतर जेव्हा तिकडे इमेज फॉर्म होते दुसऱ्या बाजूला, त्यावेळेस ते डायव्हर्ज होतात. जसं आपण इथे पाहिलं की हे जे रेज आहेत तिकडनं आलेले कॉन्वेक्स लेन्सवर पडल्यावर F2 या पॉईंटवर जमा होतात, तसे कॉन्केव्ह लेन्सवर जमा होत नाही, ते डायव्हर्ज होतात, म्हणून या कॉन्केव्ह लेन्सला डायव्हर्जंट लेन्ससुद्धा म्हणतात. लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन कॉन्केव्ह लेन्स गो अवे फ्रॉम वन अनदर आफ्टर रिफ्रॅक्शन. So this type of lens is called divergent lens. Which lens? Concave lens is also called divergent lens. And focal length. What is focal length? Focal length is denoted by F. The distance between the optical center and principal focus of a lens is called focal length. Distance between the optical center. Here optical center is in the center of convex lens, and from here to principal focus means F2. This distance is denoted by F in the diagram. This is called focal length. Also in this figure, here this principal axis, from principal axis to optical center, this distance is denoted by F. It is called focal length. Then there are rules for images formed by convex lens.
Friends, today we are going to uh, here three rules are given to draw a ray diagram of images obtained by convex lens. First we focus on first rule. What is first rule? When the incident ray is parallel to the principal axis. Where is principal axis? Principal axis is f1 and the incident ray is parallel to the principal axis. Parallel चा अर्थ तुम्हाला समजतो. ते जर इन्सिडेंट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला जर पॅरलल असेल तर रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. जो लेन्सवर पडल्यानंतर रे रिफ्रॅक्ट झालेला आहे, इकडे जो आपला लेन्सच्या पलीकडे जो रे दिसतो आहे तो रिफ्रॅक्टेड रे आहे. तर हा F2 म्हणजेच प्रिन्सिपल फोकसमधून पास होतो. हा पहिला रूल आहे. वेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस द रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. आता दुसरा रूल. आता इथे याच्या अपोजिट पोझिशन आहे. वेन द इन्सिडेंट रे पासेस टू द प्रिन्सिपल फोकस. आता सुरुवातीला पहिल्या रूलमध्ये आपण पाहिलं की इन्सिडेंट रे जो आहे तो प्रिन्सिपल फोकसला पॅरलल होता. आता इथे आपल्याला पॅरलल दिसत नाही आहे. इन्सिडेंट रे आहे जो हा F1मधूनच चाललेला आहे, म्हणजे प्रिन्सिपल फोकसमधूनच पास होत आहे. आणि रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो तिकडे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस F2ला आपल्याला जी इमेज मिळणार आहे पॅरलल टू द F2 मिळणार आहे. रूल 2. वेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस that is F1, the refracted ray is parallel to the principal axis, that is F2. Refracted ray here indicated by red line. Then rule 3rd. When incident ray passes through the optical center of the lens, here optical center is O, indicated by O. So when the incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing direction. जेव्हा इन्सिडेंट रे हा डायरेक्ट ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्समधून पास होतो तेव्हा तो विदाऊट चेंजिंग इज डायरेक्शन स्ट्रेट लाईनमध्ये रिफ्रॅक्टेड रे त्याचा फॉर्म होतो. असे हे 3 रूल आपण इथे पाहिलेले आहे. इमेजेस फॉर्म बाय अ कॉन्व्हेक्स लेन्स. देन हियर one activity is given and after this activity we can decide what are real image and virtual image. Here one diagram is on page number real image formed by convex lens. This diagram is given on page number 83. As we observe figure, an object AP is placed beyond the point 2F1. इथे जे आहे ही डायग्राम आपल्याला जेव्हा काढतो आपण तेव्हा हा लेन्स काढायचा आहे. आधी आपल्याला सरळ रेष काढायची आहे. एक इथे सेंटर दाखवायचं आहे O आणि ज्या पॉईंटवरून F1 घेतला तेवढ्याच अंतरावर इकडे आपण F2 घेणार आहोत. F1 आणि तेवढ्याच अंतरावर पुन्हा इथे टॉईस F1 आणि लेन्सच्या या बाजूला F2 आणि टॉईस F2. म्हणजेच आपल्याला ऑब्जेक्ट कुठे ठेवल्यानंतर किंवा मग A वर ऑब्जेक्ट आहे किंवा बियॉन्ड F2 आहे, नंतर बिटवीन F1 टॉईस F1 आहे, तर इमेज कशी मिळेल हे आपल्याला इथे ऑब्झर्वेशननी सांगता येईल. आता इथे आपल्याला या डायग्राममध्ये AB इज प्लेस बियॉन्ड द पॉईंट टॉईस F1. हा AB जो आहे ॲरो दाखवलेला आहे हा ऑब्जेक्ट आहे. हा बियॉन्ड म्हणजे टॉईस F1च्या मागे आहे ऑब्जेक्ट. द इन्सिडेंट रे BC स्टार्टिंग फ्रॉम B अँड गोईंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा इन्सिडेंट रे BC जो आहे हा स्टार्टिंग फ्रॉम B अँड गोईंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे F1 ही सरळ रेष जी आहे ही प्रिन्सिपल ॲक्सिसची आहे, याच्या तो पॅरलल जात आहे. The ray BO starting from B and passing through the optical center O of the lens goes along OS without changing its direction. नंतर जो BO जो रे आहे आता जे आपण आधी 3 रे रूल्स पाहिलेले आहे यातले कोणतेही 2 रूल्स आपल्याला
ज्यावेळेस आपण इमेज फॉर्मेशनचा स्टडी करतो त्यावेळेस 2 रूल चूज करायचे आहे इमेज फॉर्मेशनसाठी. तर मग आता आपल्याला इथे 2 रूल म्हणजे फर्स्ट रूल आणि थर्ड रूल आपल्याला इथे दिसत आहे. पहिला जो आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल BC आणि दुसरा जो आहे तो डायरेक्ट तो सेंटरमधून चाललेला आहे ओमधून. फ्रॉम बी पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर ओ ऑफ द लेन्स गोईंग थ्रू OS विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. थर्ड रूल जो पाहिला होता तिथे त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, तोच रूल इथे आहे. याची डायरेक्शन चेंज होत नाही आहे, डायरेक्ट तो. दिस मीन्स दॅट इमेज ऑफ बी इज फॉर्म ॲट B डॅश. आता ही जी बीची इमेज आहे ही B डॅशवर फॉर्म होते. As A is situated on the principal axis, its image also be located along the principal axis of A dash. हा A जो आहे म्हणजे जो ऑब्जेक्ट जो आहे हा प्रिन्सिपल ॲक्सिसवर आहे, तर त्याची इमेजसुद्धा प्रिन्सिपल ॲक्सिसवरच A डॅशवर उभी म्हणजेच B डॅशच्या वर म्हणजेच उभी फॉर्म होईल. दस A डॅश B डॅश विल बी द इमेज ऑफ AB फॉर्म बाय द लेन्स. तसं A डॅश B डॅश जी आहे ही AB जी इमेज आहे ही लेन्सच्या पलीकडे A डॅश B डॅशवर फॉर्म होईल. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की इफ ॲन ऑब्जेक्ट इज प्लेस बियॉन्ड 2F1. आता इथे AB जो आहे ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे, तर हा 2F1च्या मागे आहे. इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस बियॉन्ड 2F1 द इमेज इज फॉर्म बिटवीन F2 अँड 2F2. आता याच्यानंतर याची जी इमेज आहे ती F2 आणि 2F2च्या मध्ये A डॅश B डॅश जे दिसत आहे आपल्याला, तर F1 आणि F2च्या मध्ये किंवा आपण याला A1 B1 सुद्धा म्हणू शकतो. ही जी इमेज आहे ज्यावेळेस त्या टॉईस Fच्या बियॉन्ड जर ऑब्जेक्ट असेल तर त्याची इमेज फॉर्म जी होते ती F2 आणि 2F2च्या मध्ये फॉर्म झालेली आहे. म्हणजेच इट इज रिअल अँड इन्व्हर्टेड अँड इट साईज स्मॉलर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट जो होतो याच्यापेक्षा याची जी इमेज आहे ती स्मॉल आहे, याची साईज जी आहे ती स्मॉल आहे. अँड रिअल अँड इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी. आपण इकडे हा ॲरो दाखवलेला आहे, इकडे हा डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲरो दाखवलेला आहे A1 B1 मध्ये. म्हणजे याची जी इमेज आहे ती रिअल अँड इन्व्हर्टेड इथे फॉर्म होते आणि साईज जी आहे ती लहान असते, ऑब्जेक्टपेक्षा लहान फॉर्म होते. इथे जो टेबल दिलेला आहे या टेबलमध्ये पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ द इमेज, साईज ऑफ द इमेज अँड नेचर ऑफ द इमेज हा तुम्हाला स्टडी करायचा आहे. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी ॲट फोकस F2 डायग्राममध्ये पाहायचं आहे. साईज ऑफ द इमेज पॉईंट इमेज, नेचर रिअल अँड इन्व्हर्टेड. बियॉन्ड 2F1 आत्ताच आपण पाहिलं बियॉन्ड 2F1 जर असली तर त्याची इमेज जी आहे इथे डायग्राम दाखवल्याप्रमाणे 7.7 मध्ये बिटवीन F2 आणि टॉईस F2 मध्ये फॉर्म होते आणि ऑब्जेक्टपेक्षा स्मॉलर असते, रिअल अँड इन्व्हर्टेड. नंतर आपण जसं जसं समोर सरकत आलो किंवा मग टॉईस F1 वर जर घेतली तर त्याची जी इमेज आहे ती टॉईस F2 वर फॉर्म होते आणि सेम साईजची असते, ती लहान नसते. ही सुद्धा इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड फॉर्म होते. नंतर थोडं पुढे सरकलो की F1 आणि 2F1च्या मध्ये जर ऑब्जेक्ट असला तर त्याची जी इमेज आहे ती बियॉन्ड 2F2 तिकडे जी आहे ती बियॉन्ड 2F2 फॉर्म होते आणि ती लार्जर असते, मोठी साईजमध्ये मोठी असते. इट इज ऑल्सो रिअल अँड इन्व्हर्टेड. देन ॲट फोकस F1 जर आता इमेज F1 वर जर असेल तर ती ॲट इन्फिनिटी वर फॉर्म होते आणि ती फार व्हेरी लार्ज मोठी असते. इट इज ऑल्सो रिअल अँड इन्व्हर्टेड. नंतर इमेज ऑब्जेक्ट थोडा समोर सरकवला किंवा F1 आणि Oच्या मध्ये जर घेतला, आकृती आपण आधी पाहिलेली आहे तीच आकृती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. F1 आणि Oच्या मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर ऑन द सेम साईड ऑफ द लेन्स ॲज द ऑब्जेक्ट अशी इमेज फॉर्म होते आणि ती मोठी असते. या दोनमध्ये जेवढं अंतर आहे F1 आणि F1 ओमध्ये, इथे जर इमेज असेल तर इकडे जी फॉर्म होणारी इमेज आहे ती साईजमध्ये मोठी असते, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. अशाच आपल्याला इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्ससुद्धा पुढील व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि माझ्या चॅनलला पुढील व्हिडिओ मिळवण्यासाठी
सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.